आता आपलं 11 किलो वजन कमी झालंय. आता त्याच्यामध्ये फक्त मसलसाठी म्हणजे मसल लॉस नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला प्रोटीन आणि फायबर 4 वेळा जेवणात किमान 20 ते 25 ग्राम तरी प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन आलं पाहिजे आणि 1 प्लेट सॅलड आलं पाहिजे फायबरसाठी. हा बॅलन्स जमला की बाकीचं कार्बोहायड्रेट जरी शरीरात गेले तरी एवढा फरक पडत नाही. कारण आपण ग्रामीण भागात आहे, 12 महिने आपल्याला जे उपलब्ध होतंय तेच खायचं आपल्याला, दुसरं काही नवीन खायची गरज नाही. नाश्त्याला तुम्ही अंडी, चिकन, मासं, म्हणजे नाश्त्याला चिकनच शक्य नाही सकाळचं, हे नॉनव्हेजमध्ये मासं, अंडी, चिकन हे खाऊ शकतोय. ह्याच्याबरोबर सॅलड पाहिजे. चिकन असेल, मासा असेल, अंडे असतील, प्रोटीन असल्यामुळे ह्याच्याबरोबर भात सुद्धा आपण खाल्ला तरी चालतोय. हा, असं नाही की भात खाल्लं वजन वाढते, अजिबात काय नाही. रेग्युलर डाएट मध्ये भात खाल्ला चालतो. हा, कारण आता आपलं ऑलरेडी 11 किलो वजन कमी झालं, आता मसल मध्ये यायचंय. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन वरती काम करायचं, फक्त मसल लॉस होऊन द्यायचं नाही. आता मसल लॉस झालेलाच नाही. ह्याचं पुढचं दिवसभरामध्ये किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे. रात्रीचं जेवण शक्यतो होईल तेवढं लवकर, 7, 8, 9. आता आपला व्यवसाय असल्यामुळं शक्य नाही, पण जेवण झालं की रात्रीचं शतपावले करायचे, एवढं आता करायचं आहे. आणि ह्या पुढच्या आठवड्यात आणखी आपल्याला चेंजेस आपल्या काय होते ते बॉडीमध्ये बघू. चालतंय, आहे असं करा. दूध आणि केळी खाल्लं चालतंय. काय अडचण येत. हो, चालतंय. ओके.